नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा अभ्यास सुरू केला आहे. तर आज आपण चौथीचा भूगोल बघणार आहोत. चला तर मग बघूया या पुस्तकात किती पाठांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. यात आपल्याला कालगणना, पृथ्वीची आवरणे, खूप महत्त्वाचे पाठ आहे. हे नैसर्गिक पर्यावरण, आपला महाराष्ट्र. या पुस्तकात आपल्याला महाराष्ट्राबद्दल दिलेलं आहे, जे आपल्याला खूप खूप महत्त्वाचं आहे MPSC मध्ये. महाराष्ट्र प्राकृतिक, हवामान, लोकसंख्या, लोकजीवन, जलसंपत्ती, सागर संपत्ती, महाराष्ट्र वनसंपत्ती, प्राणीसंपत्ती, खनिज संपत्ती, ऊर्जा साधने, शेती, उद्योग. हे शेती आणि उद्योग हे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारले जातात, म्हणून आपल्याला खूप महत्त्वाचं ठरते हे दोन. वाहतूक, संदेशवहन, व्यापार, प्रमुख शहरे खूप महत्त्वाचे पाठ आहे, जे आपल्याला चौथीच्या भूगोलमध्ये मिळत आहे. चला तर मग कालगणना ह्या पहिल्या पाठासोबत आपण सुरुवात करूया. यात आपला पहिला पाठ कालगणना. यात जे महत्त्वाचं असेल मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ते आपल्याला पहिला पॅरेग्राफ महत्त्वाचा नाही आहे, दुसरा खूप खूप महत्त्वाचा आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती आहे. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. दैनिक गती आपल्याला विचारला जाते, MPSCमध्ये खूपदा विचारला आहे. दैनिक गती म्हणजे काय, तर आपल्याला सांगायचं आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती आहे. समोर, पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्याला एक वर्ष म्हणतात. ही पृथ्वीची वार्षिक गती आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, वार्षिक गती लक्षातच ठेवा. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. आयोग आपल्याला शब्दांमध्ये फसवतो आणि हे महत्त्वाचं आहे. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. समोर बघूया चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रह, आयोग अशा शब्दांमध्ये आपल्याला फसवतो, ग्रह किंवा उपग्रह, त्यात तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. हे विचारूच शकते आयोग मल्टीलायनरमध्ये. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो, लक्षात ठेवा. चंद्र स्वतःभोवती फिरत असताना त्याचा सूर्याकडील भाग प्रकाशात तर विरुद्ध भाग अंधारात असतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. आयोग अशा शब्दामध्ये फसवतो, जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच का दिसतो. त्याचं उत्तर आहे, चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. हे लक्षातच ठेवायचं इथून. समोर, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान का बदलत असते, कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते. लक्षातच ठेवा हे. समोर, त्यामुळे इथे बघा, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. का बदलताना दिसतो इथे सांगितलं आहे. समोर बघूया. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. इथे बघा, आपल्याला विचारले जाऊ शकते चंद्रकला म्हणजे काय, तर इथून आपल्याला आन्सर आहे, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षातच ठेवा. वेगवेगळ्या दिवशी आकाशात चंद्र कसा दिसतो. चंद्र कधी पूर्ण वर्तुळाकार दिसतो तर कधी लहानशा कोरीच्या स्वरूपात दिसतो. या आकृतीत चंद्राच्या काही कला व त्याची नावे दिली आहे. हे आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. बघूया पुढे. यात पौर्णिमा, अमावस्या दिली आहे. हे महत्त्वाचं नाही आहे, पण एकदा वाचून घेऊया. पौर्णिमा, पृथ्वीवरून चंद्राचा काही भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्याला पौर्णिमेचा चंद्र म्हणतात व त्या रात्रीस पौर्णिमेची रात्र म्हणतात. अमावस्या, पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. त्या रात्रीला अमावस्येची रात्र म्हणतात. महिना बघू. महिना एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली असते. या काळात महिना असे म्हणतात. हे नोट डाऊन करून ठेवा, विचारणार नाही पण माहिती असो.
की महिना हे कन्सेप्ट कशाशी संबंधित आहे. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली असते, त्या काळास महिना म्हणतात. यात कीवर्ड काय? चंद्राने. पुढे आयोग अशा शब्दामध्ये तुम्हाला फसवत असतंय, म्हणून हे लक्षात ठेवायचे कीवर्ड्स. पंधरवडा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊ नये का. महिन्याचे 2 भाग केले जातात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधी शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. MPSCने विचारलं आहे, एकदा लक्षात ठेवा. एकदा वाचू. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग, कसा दृश्य भाग, रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. हे लक्षात ठेवा. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे पण कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. हे 2 कन्फ्यूज करण्यासाठी विचारल्या जाऊ शकते की वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणजे काय आणि शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणजे काय. तर तुम्हाला यामधून एक लक्षात ठेवा, दुसरं आपोआप लक्षात राहील. समोर दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात. हे मल्टीलायनरमध्ये देऊ शकते कालावधी यांचा, तर म्हणून लक्षात ठेवा. त्यांना पंधरवडा म्हणतात. समोर आठवडा, आणखी एक कालगणनेचे एकक आपण वापरतो ते म्हणजे आठवडा. याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो. आठवड्याच्या चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला असं देऊ शकते मल्टीलायनरमध्ये की आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध असतो, असं वगैरे देऊ शकतो. तर हे वाक्य चूक असेल. समोर आता आपण कालगणनेच्या विविध पद्धतीचा माहिती घेऊया. हे कालगणना पद्धती खूप महत्त्वाचं विचारले जाऊ शकते, लक्षात ठेवा. चांद्र कालगणना, ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. हे सोपी आहे लक्षात ठेवायला. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. हे तुम्हाला लगेच राहून जाईल. समोर इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. आपल्याला असं विचारले जाऊ शकते की इस्लाम दिनदर्शिकेत कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर चांद्र कालगणना. समोर या कालगणना पद्धतीत 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 365 दिवसांचे असते. यात महिना 29 किंवा 30 दिवसांचे असते, हे विचारत नाही. पुढं बघूया. सौर कालगणना बघायचं आहे. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. यात कीवर्ड आहे फक्त. एकदा वाचूया. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे, विचारले जाऊ शकते. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसाचा असतो. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. हे लक्षात ठेवा. इथून सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. आयोग हे लाईन विचारू शकते. ग्रेगरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. हे लक्षातच ठेवा, हे विचारू शकते. ग्रेगरियन दिनदर्शिका व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहेत. समोर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. इथे विचारू शकतात की भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग का तयार केले आहे, कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. समोर त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसाचे, तर इतर महिने 30 दिवसाचे असतात. भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्यांची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणे असते. समोर चांद्र सौर कालगणना, ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र सौर कालगणना म्हणतात. हे लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट माहिती पाहिजे. एकदा बघूया. चांद्र सौर कालगणना, ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी
पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो. तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो. त्या कालगणनेस चांद्र सौर कालगणना म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. हिंदू वापर कुठे असते? हिंदू दिनदर्शिकेत. समोर लीप वर्ष. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागते. हे महत्त्वाचं आपल्याला माहीतच असते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसांचे मानतात. या वर्षात ग्रेगरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस ऐवजी 29 दिवसाचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. लीप वर्ष हे कन्सेप्ट आपल्याला माहीत असते. समोर इसवी सणाच्या संख्येस 4ने निशेष भाग गेल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जातात. जसं आता याला 2004 आणि 2008ला 4ने भाग जाऊ शकते, तर ते लीप वर्ष असते. समोर बघूया. इथे बघा काय म्हणत आहे. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. हे महत्त्वाचं नाही आहे, पण लिहून ठेवा. एखादी आयोगात शेवटी विचारू शकते. स्टेट बोर्डात दिला आहे म्हणून शक्यता असू शकते. इथे प्रश्न बघा. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? दैनिक गती. स्वतःभोवती फिरते. दुसरं, ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला काय म्हणतात? काय म्हणतात तिला? सौर कालगणना. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 1 दिवस लागतो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 1 दिवस लागतो. इथे चंद्र कला म्हणजे काय हे लक्षात ठेवा. कोणत्या दिवशी आकाशात चंद्र पूर्ण वर्तुळाकार दिसतो हे महत्त्वाचं नाही. शुक्ल पक्ष म्हणजे काय हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला पॅराग्राफ दिला आहे काही माहिती. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. हे माहीतच आहे सगळ्याला. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत सौर किंवा चांद्र सौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेतील सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीत फक्त केलेल्या दिनदर्शिकेत सण ऋतूशी संबंधित असत नाही. हे आपल्याला कामी नाही पडणार. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ घेऊया. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.